श्रीमंत गंगाधर पंत. शोना शोना काय झालं? काय झालं? नाही रेशन कार्डचं काय झालं? दुधाचं दही होतं तसं काय रेशन कार्डाचं पॅन कार्ड होणार आहे? नाही रेशन कार्डच राहणार आहे, पण तू म्हणाली होतीस ना मिळवणं सोपं आहे, तर काय झालं रेशन कार्डचं? मला मॅरेज सर्टिफिकेट हवंय. ते कशाला पाहिजे आता? हे बाई मला घटस्फोट देतेस की काय? अगं मी मस्करी केली. रेशन कार्डात माझं नाव ऍड करायचं असेल तर आपलं मॅरेज सर्टिफिकेट नाही का लागणार? ते आपल्याकडे आहे ना, 8 दिवसापूर्वीच मिळवलंय ना. हा नशीब माझं. त्याचबरोबरीने आजोबांचं डेथ सर्टिफिकेट पण लागेल. कशाला? रेशन कार्डात ना आजोबांचं नाव कट करायचं असेल तर डेथ सर्टिफिकेट नको. हो शोना राहू दे ना, अशी कितीशी जागा व्यापली जाणार आहे त्यांच्या नावाने. तुझ्या या राहू दे मुळे ना रेशन कार्ड व्हायचं राहिलंय आपलं. ते खरंच राहू दे ग, पण रेशन कार्ड तू मिळवशील ना? हे बघ ते मला कसंही मिळून जाईल. इतकं सोपं नसतं ते, त्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. तू तर काही उष्ट्या हाताने कावळा पण हाकवत नाहीस कंजूस कुठली. ए काय केलंय मी? रेल्वेचं एकच तिकीट 5 वेळा वापरतेस कंजूस. ते जाऊ दे, पण तरी एक छदामय खर्च न करता मी रेशन कार्ड मिळवून दाखवीनच. लागली पैसे 5,000 रुपयाची. डन. चिकू असं काय करतो रे? आय लव्ह यू बच्चा. आता तरी बोल ना. एक्सक्यूज मी. तुम्ही परत आलात? काय करणार, माझं काम कुठे झालंय अजून? चिकू काल की नाही माझ्या स्वप्नामध्ये तू आणि मी. इश्श मला लाज वाटते. बरोबर सांगते. काल की नाही माझ्या स्वप्नामध्ये तू आणि मी विदाऊट तिकीट प्रवास करत होतो ट्रेनने आणि टीसीने पकडलं. अहो प्रसाद पळसुले साहेब कुठे आहेत सांगा. मला काय विचारता? तुम्ही काल माझ्या बॉयफ्रेंडला सांगितलं ना हिचा नाच सोड म्हणून. तो मला खरंच सोडून चालला होता. त्याला मनवण्यासाठी मला काय काय करावं लागलं माहितीये? एक वेळ मुंगीला साखरेसाठी मी रेशन कार्ड मिळवून देईन, पण तुम्हाला देणार नाही रेशन कार्ड. तुमचं वाटोळं होईल. हो असं नका करू, शाप नका देऊ. शाप मागे घ्या बघू. मागे कसा घेऊ? रिव्हर्स गिअर टाकून? बरं ठीक आहे, मी माझा शाप मागे घेते. तुम्ही ना मला त्याचे 2,000 रुपये द्या. एक छदामही देणार नाही मी तुम्हाला. हे बघा तुमच्यामुळे माझ्या बॉयफ्रेंडला 2 टी-शर्ट आणि 1 पॅन्ट द्यावी लागली. अय्या, तुमचा बॉयफ्रेंड बुहाराचं काम करतो? अहो बरं झालं जरा आमच्या घरी पाठवा ना. इतके जुने कपडे झालेत म्हणून सांगू. हो मी चमचा वाटीसाठी जुने कपडे दिले नाही. तुम्ही सांगितलं ना हिचा नाच सोडा म्हणून. तो मला खरंच सोडून चालला होता. मग त्याला मनवण्यासाठी मला 2 टी-शर्ट आणि 1 जीन्स पॅन्ट विकत घेऊन द्यावी लागली. त्याचे पैसे 2,000 रुपये तुम्ही मला द्या. हो माझा नवरा जेव्हा माझा बॉयफ्रेंड होता ना तेव्हाही त्याच्यावर मी एवढे पैसे खर्च केले नाहीत. मग आता तुमच्या बॉयफ्रेंडवर करू? अहो अहो हो काय? ओरडता कशाला? मला ओरडायची काय भीती आहे? हा आपण आपल्या एरियातला भाई आहे भाई. हा भाय आहेत ना, कुत्र्यासारखे बसतात का अंगावर ओरडताय? हळू 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 आपली इथे इज्जत आहे. तुमच्या बोलण्याला पण खूप मोठा अर्थ आहे. चांगली गोष्ट आहे. काय काम काय? आता कसं मला सांगा, प्रसाद पळसुले साहेब कुठे अंतर्धान पावलेत? अंतर्धान? अहो आता तर चांगले ठणठणीत होते. अहो अंतर्धान म्हणजे कुठे गायब झालेत. हा गायब. हा ते पेपर आणायला गेले असतील. पेपर? हा त्यांना ते शब्द कोडे सोडवायची आवड आहे ना. अहो पण ते काम तर पिऊनचं असतं ना. काय ना मला सोडवता येत नाही ना, म्हणून ते शब्द कोडे सोडवते. अहो शब्द कोडं सोडवायचं नाही, पेपर आणण्याचं काम. काय म्हणला? मी पेपर आणण्याचं काम करणार? हे बघा आपण कोणाचं काय ऐकत नाही. आपण आपल्या मनाचे राजे आहोत. राजे. हा राजे आहात ना, हा. मग प्लीज अशी ऑर्डर द्या की यांचं रेशन कार्ड लवकर बनवून टाका. तुम्हाला रेशन कार्ड तुमचं नक्की मिळणार बघा. मिळेल? देवच पावला. बरं झालं. त्यासाठी फक्त तुम्हाला मला 3,000 रुपये द्यावे लागतील. 3,000? ते 3,000 हळू बोला. अहो काय मला नको आहे. आम्ही सामाजिक कार्यक्रम राबवतो ना, आणि काय आम्ही सगळ्यांनी मिळून ना नवीन जागा विकत घेतली. आम्हाला तिकडे वेगवेगळ्या जातीचे कुत्री मांजरे आणि उंदरं पाळायचे. तर त्यासाठी फक्त 3,000 रुपये द्यायला काय हरकत नाही. इथे माणसाला नाहीये किंमत. कुत्रे मांजरे कुठे गोळा करताय? मी नाही देणार पैसे. साहेब कुठे गेला होता तुम्ही? एक्सक्यूज मी, हा प्रश्न मला माझ्या पालकांनी सुद्धा कधी विचारला नव्हता. तेवढं स्वातंत्र्य दिलंय त्यांनी मला. सॉरी. ठीक आहे तरी सांगतो, मी पेपर आणायला गेलो होतो. मी सगळे पेपर्स आणलेत. काय सांगताय? चला बसा, आपण दोघं मिळून शब्दकोड सोडवूयात. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. बसा बसा बसा. अहो, यात केवढा वेळ जाईल? एक्सक्यूज मी, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? माझ्याकडे शब्द संपदा नाहीये?
नाही तसं काही नाही. नाही तसंच आहे, तुम्हाला असं म्हणायचं ना मी बुद्धू आहे म्हणून. अहो नाही तसंही नाही. मग अहो केवढं मोठं शब्दकोड आहे, किती वेळ जाईल ना सोडवायला. मी काय अख्खा शब्द कोण सोडवत नाही मास्तर के. एकदम आपले उभे आडवे शब्द सोडवायचे आरामात, म्हणजे कसं बोली होऊन जाईल ना. मग आरामात दिवसभरात सगळं शब्द कोण पूर्ण करून टाकेन मी. हा चला सुरू करूया. जरा एक आडवं काय आहे? मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है. गाण्याचे गीतकार कोण? कोण आहे गीतकार? जावेद. जावेद कसं असेल? 4 अक्षर आहेत, 4 अक्षर. इंदीवर. 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 करेक्ट ग्रेट ग्रेट ग्रेट. इंदीवर. आता काय उभं काय आहे? उभं मिरवणुकीत उधळला जाणारा रंग गुलाल. ही माहिती मला. गुलाल असं कसं होईल ते? माझं सगळं शब्द कोण चुकवलं तुम्ही. अहो माझा एवढा अभ्यास नाहीये हो. मग कशाला सांगितलं एनजीवर करून? माझं सगळं मूडच गेला. आता कामात लक्षच नाही लागणार माझं. शी बाबा. हो असं काय करता? मग माझं काम कसं होणार? तुमचं काम नंतर करू आपण. माझा मूड गेला आता नाही. आता नाही. हो असं काय करता? मी सगळे पेपर्स आणले होते ना. खड्ड्यात घाला पेपर. हे बघा तुम्हाला तुमचं काम करून घ्यायचं असेल ना तर तुम्हाला एक असाच अजून एक पेपर आणायला लागेल. आता हा कुठे मिळणार? स्टेशनावर. शी बाबा. ओ बाई कुठं चाललाय? कुठं? आज जाते ना. नाही ते दिसतंय मला. मागाशी पण तुम्ही आतच गेला होतात ना. अहो पण मग बाहेर नाही का आले मी? आणि मग आता परत आतमध्ये चाललाय. तुम्ही काय खेळ चालवलाय हो इथं? अहो पळसुले साहेबांनी न्यूजपेपर मागितला होता, तो द्यायला जाते. हा. आयला पळसुले साहेबांनी तुम्हाला चांगलंच कामाला लावलेलं दिसतंय. झालं बोलून जाऊ आत. बघा मॅडम थांबा कशाला घाई करताय? तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही. असं कसं नाही जाता येणार? चवळीची शेंग आहे मी, पटकन जाईन आतमध्ये. नाही पण मला सांगा तुम्ही आज जाऊन करणार काय? लंच टाइम सुरू झालाय. इतक्यात कुठं? आता तुम्ही उशिरा जेवत असाल म्हणून तुम्हाला वाटतंय लवकर. लंच टाइमच आहे. शिवबेन हे गेलं काम. होईल होईल. अरे बेन असं होत असतं तर आणखीन काय होत? अहो 2 मिनिटाचं असतं काम आहे ना. 2 मिनिटाचं? अहो बाई रांग बघा. अरे देवा, हे कधी झालं? ते तुम्ही मगाशी पेपर आणायला गेला होतात ना, तेव्हा बाहेरच्या राज्यातनं ट्रेन येऊन इथं मुंबईला धडकली. तेव्हापासून ही रांग लागली. तुम्ही बी रांगत उभं राहा. अरे बापरे. बेन तुम्हाला रांगेत उभं राहायचं नसेल तर मला 2000 रुपये द्या. अय्या, तुम्ही माझ्याऐवजी रांगेत उभे राहणार? किती छान. मी हितेश दलाल आहे. मी कशाला रांगेत उभं राहू? का तुम्हाला कोणी उभं करत नाही? करतात. मला सगळे उभे करतात. मला सगळे जण ओळखतात. तुम्हाला सांगतो इथे माझी चालते. तुम्ही ते पळसेले बिळसेले ना सगळ्यांना विसरा. तुम्ही मला 2000 रुपये द्या. मी तुम्हाला थेट डुबे साहेबांकडे घेऊन जातो. अजिबात देणार नाही 2000 रुपये. मी रांगेत उभी राहीन. पळसुले साहेब माझं काम करणार आहेत न्यूजपेपरच्या बदल्यात. या चिमण्यांनो परत फिरा. या मॅडम या. काय पेपर आणायला स्टेशनवर रांगत गेला होतात का काय? नाही एवढा उशीर झाला, एवढ्या थकलायत म्हणून विचारतोय. अहो रांगत कुठली? रांगेत कितीतरी वेळ उभी होते. पेपर कधीच आणलाय. घ्या. नाही नको मला पेपर. हा आता दुसऱ्याने आणून दिला मला पेपर. तुम्ही शब्द कोण सोडवा. इस्त्री मिळेल तुम्हाला. इस्त्री सोडवा. मग आता माझ्या पेपर्सचं काय? माझं शब्द कोण झालं ते. बसा या बसा. दाखवा तुमचे पेपर्स दाखवा. सगळे पेपर्स आणलेत का? हो. आवश्यक असलेले पेपर्स पाहिजेत मला. उगीच फालतू कुठले तरी. बघू 1 मिनिट थांबा. हे 1 मिनिट मला कळते ना. मी बघतोय ना. थांबा. ठीक आहे. तुमच्या आजे सासऱ्यांचं डेथ सर्टिफिकेट कुठे आहे? नाहीये. का? नाही म्हणजे नाही आणलं. नाही मग नाही चालणार. चला नाही चालणार. अहो असं काय करता? आता ते जुनं रेशन कार्ड हरवलं, मग त्याबरोबर त्यांचं नाव पण गेलं. आता तुम्ही आम्हाला नवीन रेशन कार्ड देणार आहात ना, मग त्यात त्यांचं नाव घालूच नका. 1 मिनिट. आजोबांचं डेथ सर्टिफिकेट नाहीये म्हणजे ही मर्डर केस आहे. हो, हळू बोला की. अच्छा म्हणजे नक्की ही मर्डर केस आहे. हो तसं काही नाहीये. उगाच लोकांचे काहीतरी गैरसमज होतील म्हणून म्हटलं हळू बोला. गैरसमज वगैरे काही नाही. माझी खात्री आहे ही मर्डर केसच आहे. हो आहे ही मर्डर केस. तुम्हाला काय करायचंय? केला त्यांचा कोणीतरी मर्डर. तुम्हाला आम्हाला रेशन कार्ड द्यायचंय ना, ते द्या. नाही जमणार. ते नाही चालणार. हे बघा आता. बरं ठीक आहे, त्यांचं नाव राहू दे तसंच. माझं नाव जरा ऍड करा. तुम्हाला तुमचं नाव ऍड करायचं ना, मग तुमचं आधीचं रेशन कार्ड घेऊन या. त्या रेशन कार्डवरचं तुमचं नाव कट करता येईल आणि मग ह्या रेशन कार्डवरती तुमचं नाव टाकता येईल. त्याच्यासाठी आधीचं रेशन कार्ड घेऊन या. नाहीतर
या पेपर मध्ये वजन टाका. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे पेपर वेट या पेपरवर ठेवायचा. पेपर वर दे, पेपर मध्ये वजन टाका. म्हणजे एक 5,000 रुपये ठेवा फक्त ह्याच्यात. मला नाही जमणार. पण ठीक आहे, पैसे माझ्याकडे द्या, मी आत टाकतो. तसं नाही म्हणत आहे मी. मग मला हे नाही जमणार. नाही जमणार? नाही. नक्की? हो. ठीक आहे, आता माहेरी जायचं आणि आधीचं रेशन कार्ड घेऊन यायचं. निघा. अहो, पण नाही तुलाच कधी मिळत नाही. काय ग, कुठे होतीस तू? रेशनिंग ऑफिस मध्ये. अरे बार काय थकून आली ती, पाणी वगैरे काहीतरी दे तिला. अरे बसा, तू काय रेशनिंग ऑफिस मध्ये कामाला लागलीस की काय? एवढा वेळ का लागला? कार्ड बनवण्यासाठी. मिळालं कार्ड? नाही ना. काय अरे काय झालं काय एवढं अरे अरे हसायला काय झालं? अरे काय न मिळाल्याचा काय न मिळाल्याचा एवढा मानसिक धक्का बसला की काय? डॉक्टरला बोलव. काय बोलू, आम्ही विचार हसतोय. अरे हिच्यावर हसायला ही काय वात्रटी काय काय बायको आहे तुझी? काय झालं हसायला हा करून? का मी अपयशी झाल्यानंतर तुम्ही नाही हसत माझ्यावर? मी जाते माहेरी. अगं, अगं, एक मिनिट. चेष्टा केली, मस्करी केली. सॉरी. माझं तिथल्या रेशन कार्ड मधलं नाव कट करायचं आणि इथे ऍड करायचंय ना, म्हणून चालय पप्पांकडे. तिकडनं जाईन सकाळी रेशनिंग कार्ड ऑफिसला. कोणी हसत नाही तिथे माझ्यावर. सॉरी ना. ऐक ना, आज रात्रीसाठी ना माझ्याकडे एक छान असा रोमॅन्टिक प्लॅन आहे. कसला प्लॅन? आपण असं छानपैकी एकमेकांसोबत बसायचं आणि टीव्ही बघायचा. बघितलं, म्हणून मी नेहमी सांगतो वेळच्या वेळी कामं करावीत, म्हणजे अशी वेळ आपल्यावर येत नाही. बरं आता तुम्ही नका सुरू हो. अरे बेन काय चाललंय काय? तुम्ही माझ्या पोटावर पाय देताय. मी काय केलंय? तुम्ही माझ्यासारखं रेशन कार्ड बनवून ते विकताय. अहो, काहीतरीच काय, इथे माझंच रेशन कार्ड अजून कुठे झालंय? मग तुमचा इथला वावर का वाढलाय? कारण माझं काम राहिलंय. अहो, ही रांग बघा, परवापेक्षा जास्त मोठी राहिली. अहो, मी तुम्हाला 2,000 रुपये द्यायला तयार आहे. 2,000? तुम्ही का मला भीक देताय? भीक नाही, चिरीमिरी. परवा म्हणालात ना. परवा चिरीमिरी होतं, आता त्याची भीक झाली आहे. म्हणजे रेशन कार्ड बनवून देण्याचं आजचा रेट 4,000 रुपये. काय? 2 दिवसात एवढा कसा वाढला? आजच इलेक्शन डिक्लेअर झालंय आणि नुकतीच इकडे एक मोठी झोपडपट्टी वसलेली आहे. ती एका पक्षाची वोट बँक आहे. त्यामुळे तिथल्या सगळ्या लोकांची रेशन कार्ड बनवून देण्याचं काम जोरात चाललेलं आहे आणि हा सगळा खर्च राजकारणी लोक करतायत. त्यामुळे माझी सॉलिड चलती आहे. मग विचार केला, चलती आहे तर कमवून घेऊया, नाही का? ठीक आहे, देते 4,000 रुपये. चला. आता कसं? चला. साहेब पाहिलेत? पाहतोय पेपर. फॉर अ चेंज मी पेपर सुद्धा पाहिलेले आहेत. मॅडम, तुम्ही जो ऍड्रेस इथे मेन्शन केलेला आहे, तुम्ही इथे राहता? हो, ते माझं सासर आहे, तिकडे राहते मी. नाही, सासर आहे ते ठीक आहे, पण तुमच्या सासूबाईंनी अजून तुम्हाला हाकलून दिलेलं नाही? हो, अशा कशा हकलवून देतील आणि का? वा वा वा, हे ऐकून मला खूप आनंद झाला. का? काय तुम्ही ज्या ऍड्रेसवर राहता ना, तिथे फेमस गणेश वडापाववाला आहे. हो, काय फेमस वडापाव असतो माहितीये? लोक कुठून कुठून खायला येतात तिकडे. है ना? तुम्ही खाल्ले? नाही, मी डाएटवर आहे, मी बाहेरचं नाही खात. पण मी बाहेरच खातो. मी डाएट वर नाहीये ना. क्या है, हमारा नाम अच्छेलाल दुबे है, लेकिन मराठी वडापाववर माझं अत्यंत प्रेम आहे. ते दिसतंय. दिसतंय ना. मग तुम्ही प्लीज मला वडापाव खिलवा ना, प्लीज. नक्की. पुढच्याला इथे येताना आधी तिकडनं वडापाव घेऊन मगच इकडे येईल. कधी येणार परत? आता यावंच लागेल. तसंही हायरिया मला खूप आवडतो. पण नंतरवर माझा विश्वास नाही. मग आत्ताच तुम्ही मला वडापाव खिलवा प्लीज. आता विषय कशाला काढला तुम्ही वडापाव? मी नाही काढला. तुम्ही नाही काढला विषय? नाही. हे तेच तू?
असू दे कुणी का काढे ना, विषय निघाला ना हे फार महत्वाचं आहे. काय विषय निघाल्यामुळे ना माझी भूक खूप चाळवलेली आहे. तुम्ही एक काम करा, त्या गणेश वडापाववाल्याकडून एक 2 3 4 5 15 20 30 35 40 वडापाव घेऊन या. काय तोपर्यंत मी तुमचं हे काम पटकन करून ठेवतो. हा? चला चट्टा निघा चट्टा, आणि हा चटणी घेऊन या प्लीज. सर मी तू मिरच्या चट्टा वडापाव. जा ना बाबा इकडून. वहिनी हे घ्या गरमागरम वडापाव आणि 500 रुपये काढा. 500 रुपये वडापावचे 500 रुपये. वडापावचे 500 नाही, ते आणायचे 500 रुपये. कसे काय? काय झालं ना, वडापाव घेतले मग माझ्या लक्षात आलं अरे आपली आंघोळ राहिली आहे. पटकन घरी गेलो, चटकन आंघोळ केली. मग लक्षात आलं की अरे देवपूजाच केलेली नाही, आणि देवपूजा केल्याशिवाय मी बाहेर पडत नाही, तुम्हाला माहिती आहे. पटकन देवपूजा केली, बाहेर पडलो, टॅक्सीत बसलो. टॅक्सीवर म्हणलं पळव लवकर पळव. त्यांनी एवढ्या जोरात पळवली, सिग्नल तोडला ना, हवालदाराने पकडलं, फाईन म्हटला. या सगळ्यात माझे 500 रुपये गेलेले आहेत. एवढं कोणी करायला सांगितलं होतं? तुम्हीच फोन केला ना आता. मी वडापाव आणायला सांगितला होता. आता सांगितलं नाही तरी केलं, तर द्या ना 500 रुपये, तर राहिले की राहून जातात मग. घ्या सतत पैसे घ्या. 500 रुपये घ्या, 600 रुपये घ्या. चला आता आतमध्ये. आहेत ना? चल आता. ढेकर आली, मजा आली. टाळा वाजवा. मानला गणेश वडापाववाल्याला. अरे सॉलिड वडापाव बनवतो रे. रेशन कार्ड? नाही वडापावची गाडी आहे त्याची. नाही रेशन कार्डचं काम करा ना. ते करणार, नक्की करणार. अहो तुम्ही मला जिंकलंय. आय मीन वडापाव खिलवून तुम्ही मला प्रसन्न केलं. मी करणार तुमचं काम. मग आता करा ना काम. आवडलं ना मी आणलेलं वडापाव तुम्हाला? तुम्ही आणले? अरे क्या बात आहे. खूपच छान, मस्त. फक्त गणेशला निरोप द्या, मिठाचा खडा जास्त होता थोडा. मग त्या खाल्ल्या मिठाला जागून नाही म्हणजे खाल्ल्या मिठाला जागून जरा काम लवकर करा ना. हो करणार नक्की. मॅडम काय एक प्रॉब्लेम आहे. काय लग्न अगोदर तुमचं नाव रेश्मा होतं, करेक्ट? बरोबर लग्नानंतर अनुजा झालं, करेक्ट? बरोबर. कसं आहे, पंतांच्या या रेशन कार्ड मध्ये तुमचं नाव अनुजा असं हवं असेल तर तुम्हाला गॅजेट ऑफिस मध्ये जावं लागेल आणि नाव बदलण्याचं सर्टिफिकेट आणावं लागेल. ते नंतर आणून देते. नंतरवर माझा विश्वास नाही, मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. अहो साहेब नंतर आणून देतील त्या. नक्की पक्का टक्का. हा? पैसे टाका पेटीमध्ये 5,000 रुपये. 5,000? हो वर्गणी म्हणून टाका. हा कसली वर्गणी? ते मी तुम्हाला नंतर सांगतो. कसली वर्गणी? कसली पेटी आहे ही? जादूची पेटी आहे. हो, या पेटीत तुम्ही असे 5,000 रुपये असे सोडले ना की तुमचं नाव रेश्मा ऐवजी अनुजा असं लिहिलं जाईल. पण याला मी 4,000 रुपये दिलेत आधी. हितेश, यांच्याकडून 4,000 रुपये घेतलेस? 4,000 रुपये जे याने घेतलेले आहेत ना ते तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. आणि कसं आहे, आम्ही दोघं नवरा बायको नाही आहोत की ह्याने घेतलेल्या पैशात माझं घर चालेल. माझं घर चालवायला मला वेगळे पैसे खावे लागतात. आय मीन वेगळे पैसे द्यावे लागतात. हत्ती गेलं आणि शेपूट. चिडवायचं नाही, गव्हर्नमेंट ऑफिसरला चिडवायचं नाही, दंड होईल. नाही म्हणजे हत्ती गेलं आणि शेपूट राहिलंय ना आता. मला ना तुम्ही खूप आवडता. आय मीन तुमचा समजूतदारपणा मला खूप आवडतो. टाका भाऊ टाका. करतो तुमचं रेशन कार्डचं काम मी लगेच करून. अरे लबाडा, एकटा काय करतोय इकडे? एक मिनिट. मॅडम काय, मी याला गटवतो, नंतर तुम्हाला कटवतो. हा? आय मीन तुमचं काम करून टाकतो. लालायचं नाही. ये बघू नाही. आला. मी जिंकले. कुठली केस जिंकलो आपण कोर्टाची? आपण पैज लावली होती ना. अरे हा, तू 1 रुपयाही खर्च न करता रेशन कार्ड बनवणार होतीस. काढ 5,000 रुपये. व्हेरी गुड. आय एम प्राऊड ऑफ यू. देतो लगेच देतो तुला मी. 1 मिनिट थांब. हा हे घे. 9,500 रुपये. 9,500 कसले? अगं पैजेच्या रकमेवरचं व्याज पण दिलंय मी तुला 4,500 रुपये. म्हणजे एकूण 9,500 रुपये. हो. कसं आहे ना सोना, कपाटामधून तू 9,500 रुपये काढलेस लाच देण्यासाठी. हा, आता पुन्हा तू ते कपाटामध्ये ठेवशील नाही का 9,500 रुपये, आणि ते सुद्धा तू माझ्या खिशातूनच घेणार. मग तो तुझा त्रास आणि ते तुझे कष्ट वाचावेत म्हणून मी तुला दिलेत हे 9,500 रुपये. असं नाही करायचं सोना.